बारामती इथं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा झाला। यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासह पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, इतर नेते, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित केलं। दादांचं जाणं ही केवळ पवार कुटुंबियांची वैयक्तिक हानी नसून महाराष्ट्रासह देशाची हानी असल्याची भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली। बारामतीच्या विकासासाठी दादांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आपण इथे उभ्या आहोत। ही केवळ एक निवडणूक नसून दादांना श्रद्धांजली अर्पण करण्याची प्रत्येक बारामतीकरांसाठी संधी आहे, असं त्या म्हणाल्या। बारामती आणि राज्याच्या निर्मितीत अजित पवार यांचं योगदान मोठं आहे। त्यांना आधुनिक विचारांचा विश्वकर्मा म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, असं सुनील तटकरे यांनी यावेळी बोलताना सांगितलं। अजित पवार यांच्या निधनानं पक्षाचं आणि महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालं असून ते कधीही भरून येणार नाही, असं छगन भुजबळ यावेळी बोलताना म्हणाले। बारामती निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे, तीच अजित पवार यांना श्रद्धांजली ठरेल, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं। अजित पवार यांच्या निधनानं राज्यानं एक लोकाभिमुख नेतृत्व गमावलं असल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मेळाव्याला संबोधित करताना व्यक्त केली। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी अतिशय समर्थपणे स्वीकारली असून महायुती म्हणून ही पोटनिवडणूक लढवली जात आहे। त्यामुळे या भागाच्या विकासासाठी अजितदादांनी उभं केलेलं काम सुनेत्रा पवार तितक्याच ताकदीनं पुढे नेतील, याची पोचपावती या निवडणुकीत मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला।